मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी जी काही व्यूहरचना रचण्याचा प्रयत्न होता ह्यांचं ठरलंय. भाजपचं ठरलंय शिंदे गटाला सोबत घ्यायचं, अजित पवारांना सोबत नाही घ्यायचं. अजित पवारांना वाटतं की आमच्याशिवाय भाजप काहीच करू शकत नाही, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू. शिंदे गटाला वाटतं की सत्तेमध्ये येण्यासाठी आम्ही सुद्धा सक्षम आहोत, पण आम्ही युतीशी बांधील आहोत. आम्ही शब्द दिलाय केंद्रातल्या नेत्यांना, राज्यातल्या नेत्यांना. मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाईल, मुंबई महानगरपालिकेचा मालक कोण असेल, खरंच भाजप, शिंदे गट, अजित पवार गट एकत्र येतील का, अजित पवार स्वतःचा सौता सुभा स्थापन करतील का, आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस जे मुंबई आणि मुंबई परिसरात राहतो, जे मुंबई तोडण्याची, महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतात, त्यांच्या बाजूनही लोक राहतील का. मराठी माणूस, मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी मराठी पक्षाला, नेत्याला, जो महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतो, त्याच्या बाजूने उभं राहतील का वेगळ्या वेगळ्या डगरीवर हात ठेवून सगळ्यांना ओंजारून गांजरून स्वतःचा स्वार्थ साध्य करतील, अशाच लोकांसोबत नगरपालिकेला भाजप आणि शिंदे गट अर्थात शिंदेची सेना एक नंबरचे एकमेकांचे शत्रू होते. लगेच 15 दिवसामध्ये हे दोघं मिळून, भाजप आणि सेना मिळून मित्रपक्ष कसे काय होतील. एकनाथ शिंदेच्या जीवावर भाजपला महानगरपालिकेच्या निवडणुका लढवायच्या. पण भाजप जरी म्हणत असतील देशभर आमचा पक्ष सगळ्यात एक नंबरचा आहे, राज्यांमध्ये पण सांगत असतील, जगभर म्हणतायत, पण कुठलीही निवडणूक भाजप स्वतःच्या ताकदीवर लढू शकत नाही. त्यांनी जरी माहिती केली असली, अजित पवार रिस्पॉन्स देत नसले, शिंदे साहेब जरी नाराज असले, सेटलमेंट करायला लावून एकत्र लढवणे हाच सगळ्या भाजप सोबतच्या सहकारी पक्षांचा सध्याचा तरी मूड आहे. पण मी आता एक माहिती वाचत होतो, त्याच्यातून एक गोष्ट लक्षात आली की मुंबई महानगरपालिका जर आशिया खंडातली सगळ्यात मोठी महानगरपालिका आणि अर्थव्यवस्था असेल, तर त्याच्यावर साहजिक आहे डोळा ठेवणं तितकं गरजेचं आहे. कारण एक गोष्ट लक्षात घ्या की ज्या वेळेस एखादी महानगरपालिका इतकी मोठी असेल, राज्याचा कारभार, राज्याचा अर्थसंकल्प, या सगळ्या गोष्टी आणि कल्पना आणि हा सगळा फंड जो जमवण्याचं काम आहे, ती कुठलीही महानगरपालिका स्वतःच्या ताकदीवर करते. मोठे मोठे विकास कामं सरकारचा त्याच्यामध्ये हस्तक्षेप घेते. पण या सगळ्या प्रकरणामध्ये घोटाळे किती होतात, पैसे किती खाल्ले जातात, मग तिथं कायद्याच्या टप्प्याटप्प्याने कसा दुरुपयोग होतो, कसं सत्ताधाऱ्यांना बरोबर विरोधकांना चारी मुंड्याचित करून टाकायचंय, हे समजून घेणं गरजेचं आहे. हे समजून घेतलं जात नाही. आता बऱ्याच जणांना वाटतं, आता ते मी आता मगाशी एका बातम्या पाहत होतो आणि चॅनलचं म्हणणं आहे की आता ते खरं खोटं मी करत बसत नाही, तुम्ही सुद्धा त्याच्यावर आत्मपरीक्षण केलंय की भाजपच्या वतीनं सर्वे करण्यात आला की भाजप किती मतदारसंघामध्ये त्या ठिकाणी जिंकून येऊ शकते, भाजपचा मूड काय आहे, आणि सोबतच्या एकनाथ शिंदेचा सुद्धा मूड विचारून घेतला, अजित पवारांचा मूड त्यांनी तपासला, आणि बाबांनो कशा पद्धतीने युती केली पाहिजे, काय म्हणजे जागेचं समीकरण जे काय असते ते. आता आपण सगळ्यांना सन्मानाने बोलणार, कारण आपल्यावर तसे संस्कार आहेत, ते एकमेकांना टोकाचं बोलत असतात. आता मुद्दा इथं असा आहे, जर भाजपनं सर्वे केलेल्या त्या सर्वे रिपोर्ट मधून मुस्लिम बहुल भागामध्ये आणि खास करून लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून जो काही मुस्लिम महिलांना सपोर्ट मिळालेला आहे, जो काही त्याच्यामुळं मुस्लिम पुरुषांना एक सपोर्ट सिस्टीम म्हणून सुद्धा त्याच्याकडे पाहिलं जात आहे, तेच जर उद्या घरामध्ये किंवा घरासमोर येऊन जर या सगळ्यांच्या म्हणजे विरोधात किंवा या सगळ्यांच्या विरोधात भूमिका घेऊ लागले, बोलू लागले, तर मग मात्र हे चित्र एक वेगळं चित्र असेल असं कुणालाच वाटत नाही का. त्याचं कारण असं आहे, भाजपनं सर्वे करून स्वतःच्या पायावर दगडा म्हणजे धोंडा मारून घेतलेला आहे. त्याचं कारण सुद्धा असं आहे की कुठल्याही भाजपवाल्यांना वाटत नाही आपल्यापेक्षा कुठलाही दुसरा पक्ष हा एक नंबरचा झाला पाहिजे, पण जिथं मतदानच आपल्या सहयोगी पक्षाला कोणतरी करतंय
तिथं मात्र आपल्याला त्याला सोबत घेऊन त्यांना प्रमोट करणं गरजेचं आहे. आता इथं गोंधळ असा आहे की त्याच्यात फायदा कोणाचा होणार आहे? भाजपचा काय फायदा होणार आहे? भाजपनं जर उद्या शिंदे गटाला सांगितलं की तुमची गरज आम्हाला संपलेली आहे, आम्ही काय तुमच्यासोबत युती वगैरे काही करणार नाही, आम्ही आता स्वयंभू झालेलो आहोत, स्वतंत्र लढूया. भाजप विचार करून बोलेल, पण इकडे कपाळात गोट्या जातील ना भाजप विरोधी सगळ्या लोकांच्या. त्यांच्याबद्दल कोण बोलणार आहे? आणि सगळ्यात महत्वाचं, ज्याच्यावर विचार होणं महाराष्ट्रामध्ये फार गरजेचं होतं आणि आहे, ज्या व्यक्तीनं आयुष्यभर त्या पक्षासाठी दिले असतील, त्या विचारधारेशी दिले असतील, आपलं शत्रुत्व तो असेल काय किंवा अजून काय, त्यांची हजारो लोक त्यांनी बोलवली असतील किंवा घडवलेली असली तरी सुद्धा मुंबई महानगरपालिका जिंकण्यासाठी जी काही व्यूहरचना रचण्याचा प्रयत्न होता, ह्यांचं ठरलंय. भाजपचं ठरलंय शिंदे गटाला सोबत घ्यायचं, अजित पवारांना सोबत नाही घ्यायचं. अजित पवारांना वाटतं की आमच्याशिवाय भाजप काहीच करू शकत नाही, अन्यथा आम्ही स्वतंत्र लढू. शिंदे गटाला वाटतं की सत्तेमध्ये येण्यासाठी आम्ही सुद्धा सक्षम आहोत, पण आम्ही युतीशी बांधील आहोत. आम्ही शब्द दिलाय केंद्रातल्या नेत्यांना, राज्यातल्या नेत्यांना, आम्ही स्वतंत्र लढण्याचा विचार पण करू शकत नाही. आणि मुळात जर महाविकास आघाडी किंवा ह्या इतर तिन्ही पक्षांचा जर विचार केला तर शिंदे गटाला जर सत्तेत राहायचं असेल तर एकटं लढून ह्यांचं काहीही होणार नाही. हे महायुती म्हणून जरी स्वतःचा वेटो पॉवर वापरून राजकारण करणार असतील तरी सुद्धा महाराष्ट्रामध्ये महानगरपालिकांच्या निवडणुकामध्ये सध्या प्रचंड असं धुसफूस वातावरण सुरू आहे. नगरपालिकेला भाजप आणि शिंदे गट अर्थात शिंदेची सेना एक नंबरचे एकमेकांचे शत्रू होते. लगेच 15 दिवसामध्ये हे दोघं मिळून, भाजप आणि सेना मिळून मित्रपक्ष कसे काय होतील? भाजपनं ठरवलंय त्यांचे लोक जास्त आलं पाहिजे. आणि कुठल्याही पक्षाच्या नेत्यांना, कार्यकर्त्यांना, भक्तांना वाटेलच की आपलंच मानानं खणखणीत राहिलं पाहिजे, आपली लोक जास्त असली पाहिजे. पण या सगळ्या गोंधळामध्ये मुंबई आणि मुंबईच्या आसपास किंवा महाराष्ट्रातल्या सगळ्या स्थानिक स्वराज्य म्हणजे महानगरपालिकेच्या निवडणुका ह्या वाटाघाटीमुळे सुद्धा यांच्यामध्ये वादविवाद होऊ शकतो, वितुष्ट येऊ शकतं, अशी सध्याची राजकीय परिस्थिती आहे. म्हणून हा सगळा म्हणजे वाटाघाटीचा प्रसंग सुरू आहे. पण खेळ फार मोठा आहे, एवढा सहजासहजी कुणाला जिंकताही येणार नाही आणि सांगताही येणार नाही, हे मला या माध्यमातून सांगायचंय. बाकी जनता सुज्ञ, आपण त्याच्यावर लक्ष ठेवत राहू. सांगा बरं, मुंबई महानगरपालिका कोणाच्या ताब्यात जाईल? मुंबई महानगरपालिकेचा मालक कोण असेल? खरंच भाजप, शिंदे गट, अजित पवार गट एकत्र येतील का? अजित पवार स्वतःचा सौता सुभा स्थापन करतील का? आणि महाराष्ट्रातला मराठी माणूस जे मुंबई आणि मुंबई परिसरात राहतो, जे मुंबई तोडण्याची, महाराष्ट्र तोडण्याची भाषा करतात, त्यांच्या बाजूने ही लोक राहतील का? मराठी माणूस, मराठी अस्मिता जिवंत ठेवण्यासाठी मराठी पक्षाला, नेत्याला, जो महाराष्ट्रातल्या जनतेच्या हिताचा निर्णय घेतो, त्याच्या बाजूने उभं राहतील का? वेगवेगळ्या डगरीवर हात ठेवून सगळ्यांना ओंजारून गांजरून स्वतःचा स्वार्थ साध्य करतील, अशाच लोकांसोबत जातील? हे भविष्यात पाहण्यासारखं आहे. आणि हे पाहण्यासाठी तुमच्या मनात काय चाललंय याच्यावर पण चर्चा करू. परंतु मला वाटत नाही की भाजप इतरांना फक्त वापरून येईल, पण समान संधी आणि प्रतिनिधित्व महानगरपालिकेला तरी ते देतील असं वाटत नाही, देणार नाही. ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, लिहून ठेवा. जय शिवराय.